ओवी आणि आरवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मिक्स पिठाच्या म्हणजेच गहू ज्वारी आणि बेसन पिठाच्या मस्त चमचमीत खुसखुशीत अशा कापण्या। त्यासाठी साहित्य हे पीठ आहे। या पिठामध्ये गहू ज्वारी आणि बेसन पीठ मिक्स आहे, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ, मिरचीचा ठेचा आहे, ओवा आणि चवीपुरतं मीठ। आता हे पीठ आपण मळण्यासाठी घेऊ। यामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। यामध्ये बाकीचे पण जिन्नस टाकून घेऊ। ओवा आहे, ओवा असा हाताने मऊ करून टाकायचा, तीळ, कोथिंबीर, हळद, लसूण आणि कोथिंबीर, मीठ आणि मिरचीचा ठेचा। हे सगळं आपण अगोदर हाताने मिक्स करून घ्यायचं आणि मग हळूहळू त्यात हे सगळं अगोदर हाताने मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर हळूहळू पाणी घालून घ्यायचं। तीळ टाकल्यामुळे चव अतिशय छान लागते। असा घट्टसर मळून घ्या गोळा। हा असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि ह्याला तेल लावून 10 मिनिटासाठी झाकून ठेवूयात। 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण लाटण्यासाठी याला घेऊयात। तुमच्या आकारानुसार असे गोळे करून पिठात बुडून हवा तो आकार देऊ शकता तुम्ही। आपलं लाटून झालेलं आहे। तुम्ही याला हवा तो आकार देऊ शकता। आता हे आपण मीडियम गॅसवर एक टाकून घेऊ। शक्यतो एकदाच खाली आणि वर करा, नाहीतर जास्त तेल पितं ते। आता आपण टिश्यू पेपर काढू, म्हणजे उरलेलं तेल पण यात जातं। अशा पद्धतीने आपला नाश्ता तयार आहे। तुम्ही हा दही सोबत, हे मुगाचं वरण केलं आहे सोबत, त्याच्यासोबत किंवा सॉस सोबत खाऊ शकता। अगदी छान लागतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।